एस.एच.जे. स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। राज्यातील सर्वच शाळांमधील शिक्षक सध्या स्क्वॅबची माहिती भरत आहेत। ही माहिती भरत असताना आपल्याला अनेक अडचणी येत आहेत। PDF कशा तयार कराव्यात, स्तर कोणता भरावा, कोणकोणत्या स्तराचे पुरावे अपलोड करावेत, लिंक कशा शेअर कराव्यात, असे अनेक प्रश्न शिक्षकांना पडलेले आपल्याला दिसतायत। आपल्या या एस.एच.जे. स्मार्ट टीचिंग चॅनलवर याबद्दल काही प्रश्न विचारले गेले होते। या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करूयात। या चॅनलवर आपण याआधी Google ड्राईव्हवर फोल्डर कसे बनवायचे, PDF कशा अपलोड करायच्या, ड्राईव्हचा ॲक्सेस कसा द्यायचा, पुराव्यांसाठी लिंक कशा सबमिट करायच्या याबद्दलचा व्हिडिओ टाकलेला आहे। तसेच स्क्वॅबची माहिती भरण्यासाठी मिळालेली मुदतवाढ, मानक क्रमांक 1 ते 5 सर्व स्तरांची पुराव्यांसहित माहिती, 6 ते 16 मधील सर्व स्तरांची पुराव्यासहित माहिती याबद्दलचे व्हिडिओही आपण चॅनलवर अपलोड केले आहेत आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। स्क्वॅबची माहिती भरताना चॅनलवर विचारला गेलेला पहिला प्रश्न, 4ही लेव्हल घ्याव्यात की कोणताही एक स्तर निवडावा? या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की आपण जेव्हा या मानकांची माहिती भरतो तेव्हा आपल्याला यामध्ये 4 स्तर दिले गेले आहेत। या 4ही स्तरांमधील कोणताही एक स्तर आपल्याला इथे निवडायचा आहे। आपल्या शाळेत आपल्याला स्तरांचे जे पुरावे सांगितले आहेत त्यापैकी जे पुरावे उपलब्ध होतील त्या पुराव्यांनुसार कोणताही एक स्तर आपल्याला इथं निवडायचा आहे। जर आपण स्तर 4 निवडत असू याचा अर्थ आपल्या पहिल्या 3ही स्तरातील पुरावे आपल्याकडं उपलब्ध आहेत। म्हणजे आपण याची PDF करताना पहिल्या 3ही स्तरातील पुराव्यांची आणि स्तर 4 मधील पुराव्यांचे प्रत्येक पुराव्यांचे फोटो आपल्याला इथे PDF मध्ये अपलोड करावे लागतील। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात। आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण जर स्तर 4 निवडत असू तर पहिल्या 3ही स्तरामध्ये जे पुरावे आपल्याला शाळेमध्ये उपलब्ध होतील ते सर्व पुरावे आपल्याला एका PDF मध्ये घ्यायचे आहेत व त्या एकाच PDFची लिंक आपल्याला मानकांमध्ये सबमिट करायची आहे। याचा अर्थ स्तर 3, स्तर 4 मध्ये आपण बरेच पुरावे सांगितलेले आहेत। या सर्व पुराव्यांमधील जे पुरावे आपल्या शाळेमध्ये उपलब्ध होतात, ज्यांचे फोटो आपल्याला उपलब्ध होतील ते फोटो एकाच PDF मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत। तसेच या मानकांची माहिती भरताना आपल्याला फक्त PDFच्याच लिंक सबमिट करता येतील। कोणत्याही व्हिडिओच्या लिंक आपल्याला इथे सबमिट करता येणार नाहीत, हेही आपण लक्षात घ्यायला हवे। आपण अहवाल लेखनाचे पुरावे, शेअरांचे पुरावे, लॉगबुकचे पुरावे असेही पुरावे फोटो काढून PDF मध्ये अपलोड करू शकतो। याबाबत आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। पुन्हा भेटूया नवीन मानक आणि पुराव्यांसह। तोपर्यंत धन्यवाद।